महाराष्ट्राचा बिहार होतोय का? बिहारचा महाराष्ट्र झालाय। गुन्हेगारांसाठी महाराष्ट्र ही राजधानी झालेली आहे। राज्यातील वाढत जाणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनेने महाराष्ट्रातील जनतेची आणि महाराष्ट्राची मान शर्मेने खाली जाण्याची वेळ आली। त्याला कारणच तसं आहे की महाराष्ट्रातील गुन्हेगारीने अत्यंत क्रूरपणे आणि अत्यंत बेदरकारपणे त्याचा चेहरा समोर आलेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील महिला अत्याचारांच्या घटनेने कळस गाठला आहे। नुकतीच औरंगाबादमध्ये एका महिलेची छेडछाडीची घटना समोर आलेली आहे। काही टवाळखोर लोकांनी एका मुलीची छेड काढली आणि त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या त्या मुलीच्या कुटुंबियांना त्या टवाळखोरांनी दिवसा ढवळ्या प्रचंड बेदम मारहाण केली। ती मारहाण इतकी क्रूर होती की त्या कुटुंबाला तिथून सोडून पळून जावं लागलं। त्याचा व्हिडिओही नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। ही महाराष्ट्रातील गुन्हेगारीची एकमेव घटना नाहीये। याआधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होते। एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही खरं महिलांचे पाठीराखे आहोत, हे महिलांचं सरकार आहे असं म्हणणारे सरकार आणि गृह खातं महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अपयशी ठरलेलं आहे। नमस्कार, मी जितरत्न पटाईत, प्रबुद्ध भारताच्या पॉलिटिकल पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, औरंगाबादमध्येच एक दुसरी घटना घडलेली आहे। तिथे एका तरुणाने एका महिलेला एकतर्फी प्रेमातून त्या महिलेवर ब्लेडने वार केले। ते वार इतके भीषण होते की ती महिला आज मृत्यूशी झुंज देत आहे। त्यातील त्या अत्याचारांच्या घटना उघडकीस आल्यानंतर राज्यातील गृह खातं आणि सरकार नेमकं करते काय असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीने या निमित्तानं उचललेला आहे। काही दिवसांपूर्वीच जालना जिल्ह्यातील अनवा गावामध्ये एका धनगर तरुणाला प्रचंड अमानुषपणे मारहाण झाली। त्याच्या पार्श्वभागावर लोखंडी गरम सळीचे चटके देण्यात आले। त्याच्या शरीरभर त्याला जखमा देऊन प्रचंड मारहाण झाली आहे। ही घटना उघडकीस येते न येते तोवरच एका 17 वर्षीय तरुणीचा मुंबईमध्ये अत्याचाराची घटना समोर आलेली आहे। काल रात्री पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील पोलिसांचा वाढदिवस गुन्हेगारांनी मोठ्या प्रमाणात साजरा केला। त्याचे व्हिडिओज व्हायरल झाले। ड्रोनचे शूट घेऊन तो वाढदिवस साजरा करण्यात आला। या सगळ्या घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चाललेला आहे। गुन्हेगारांना कायद्याचं कुठलंही भय राहिलेलं दिसत नाहीये आणि म्हणून सरेआमपणे इतक्या क्रूर पद्धतीनं, इतक्या अमानुष पद्धतीनं अन्याय अत्याचाराच्या घटना आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत। काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याच्यामध्ये खोक्या भाई या नावानं बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका गावगुंडानं काही तरुणांना मारहाण केली आणि हा गुंड स्थानिक आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याची क्लिप, त्याचे फोटोज, ऑडिओ क्लिप्ससुद्धा व्हायरल झालेले आहेत। आणि पैशांच्या जोरावर, मसल पॉवरच्या जोरावर, राजकारणाच्या जोरावर ही गुंड सरेआमपणे गुन्हेगारी कृत्य करताना दिसत आहेत। राज्य सरकार एकीकडे महिला सुरक्षतेच्या गप्पा करतंय, मात्र त्याच महिलांना सुरक्षा देण्यात हे सरकार कमी पडलेलं दिसतंय। स्वारगेट प्रकरणानंतर सरकारचा असंवेदनशीलपणा आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट पीडितेच्या संदर्भातील केलेलं वक्तव्य जे अत्यंत त्याच्या निगेटिव्ह प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रभरामध्ये उमटल्या, त्यानंतरच आता राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्या संदर्भातील एका महिलेने समोर येऊन तक्रार दाखल केलेली आहे। हे प्रकरण अत्यंत गंभीर असं आहे। त्या महिलेनं जयकुमार गोरे जे भाजपचे मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांच्यावर आरोप केलेले आहेत की त्यांनी त्यांचे नग्न फोटो त्या महिलेला पाठवलेत आणि त्या महिलेला वेगवेगळ्या माध्यमातून त्रास देण्याचा, टॉर्चर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि त्यामुळे त्या महिलेनं याआधीसुद्धा काही वर्षांपूर्वी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती आणि या आमदारानं कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र घेऊन त्या महिलेची माफीसुद्धा मागितली होती। परंतु काही दिवसांपूर्वी पुन्हा त्या महिलेला त्रास देण्याचा प्रकार सुरू झाल्यानंतर ही घटना उघडकीस आलेली आहे आणि भाजपच्या लोकांचा किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा एक दुष्कृत्याचा चेहरा या निमित्तानं पुढे आलेला आहे। त्या महिलेनं संरक्षणाची मागणी राज्यपालांकडे केलेली आहे, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा त्या महिलेने इशारा देखील दिलेला आहे। दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक अत्यंत क्रूर घटना काही दिवसांपूर्वीच म्हणजे गेल्या आठवड्यामध्येच उघडकीस आलेली आहे की 2 तरुणांना उचलून घरातून घेऊन गेलेत काही तरुण आणि त्यांना रात्रभर बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्या दोघांचा मृत्यू झाला आणि गटारीच्या चेंबरमध्ये कोंबून ठेवलं आणि नंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली। त्यामुळं राज्यातील कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर आलेली आहे। पोलिसांवर, गृह खात्यांवर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही, या पद्धतीच्या प्रतिक्रिया आता लोकांच्या समोर येत आहेत। दुसरीकडे राज्यातील गुन्हेगारीकरण वाढत असताना इतर सर्व राजकीय पक्ष मात्र यामध्ये मूग गिळून गप्प आहेत।
वंचित बहुजन आघाडीनं जालन्यातील त्या धनगर तरुणाला, कैलास बोराटे या तरुणाच्या मारहाणीनंतर जालन्यात जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढला। काल त्या मोर्चाला ओबीसी संघटनांनी प्रचंड ताकदीनं तो मोर्चा पार पाडला। ओबीसी संघटना त्यामध्ये सहभागी झाल्यात आणि कायदा सुव्यवस्था ढासळत चाललेली असताना गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, आरोपींना तातडीने अटक करावी ही मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे। शिरूरचं प्रकरणसुद्धा आपण बघतोय। नेमकं ह्या गुन्हेगारांना बळ कुणाचं आहे? राजकीय पाठबळ असल्याशिवाय कुठलंही दुष्कृत्य घडत नाही हे आपल्याला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामुळे समोर आलेलं आहे की कशा पद्धतीनं आरोपी अजूनही फरार आहेत, आरोपी अजूनही सापडत नाही आहेत, कुणाचा राजकीय वरदहस्त आहेत, कशा पद्धतीनं आरोपींनी पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टी या निमित्तानं समोर आलेल्या आहेत। परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आतापर्यंत आपण बिहार या राज्याकडे किंवा यूपी या राज्याकडे बोट दाखवत म्हणत होतो की आता महाराष्ट्राचा बिहार होतोय का, परंतु आता बिहार आणि यूपीच्याच लोकांना असं म्हणायची वेळ आली की आमचा महाराष्ट्र होतोय का। इतक्या टोकाचा माज, दहशत आणि गुन्हेगारी या राज्यामध्ये वाढत असल्याचे आपल्याला दिसते। दुसरीकडे या सर्व गुन्हेगारांना राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे कृत्य घडत नाही हे कोणताही सामान्य माणूस सांगू शकतो। आपल्याला जर लक्षात असेल तर 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातील अनेक कुख्यात गुंड जी अचानक पॅरोलवर बाहेर आली, अनेकांना जामीन मिळाला आणि या सर्व गुंडांनी भाजपचा आणि मित्रपक्षांचा प्रचार केल्याचे व्हिडिओज, फोटोज त्या निमित्तानं बाहेर आले होते। यातील काही गुन्हेगारांवर मकोकासारखे गंभीर गुन्हे असताना सुद्धा ते सरळ मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटत होते। त्याचे व्हिडिओज, त्याचे फोटोज, त्याचे रील्स त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या होत्या आणि राजकीय पाठबळ असल्याशिवाय ही कृत्य टोळी दहशत माजवण्याचा प्रयत्न करत नाही या आस्थागायचा हा इतिहास आहे। आणि या सर्व लोकांच्या मागे कुठला पक्ष, कुठले राजकीय नेते आहेत हे त्या स्थानिक पातळीवर दबक्या आवाजात लोकांमध्ये चर्चा सुरू असते। खरं म्हणजे महाराष्ट्र हे एक प्रगतशील राज्य आहे। महाराष्ट्राला अनेक महापुरुषांचा, विचारांचा वारसा आहे। त्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचारांच्या घटना महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालणारा आहे। सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण आपण बघितलं असेल। परभणीमध्ये ज्या पद्धतीनं, क्रूर पद्धतीनं पोलिसांनी सोमनाथचा बळी घेतला आणि सोमनाथचा पोलीस कोठडीत मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झालेला होता हे सुद्धा नंतर स्पष्ट झालेलं आहे। तरीसुद्धा अजून सरकारने त्या पोलिसांवर कारवाई केलेली नाही। त्यामुळे गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार आहे अशी आता जनभावना होत चाललेली आहे आणि यामुळेच आता या सरकारला जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सोडून इतर कुठलाही राजकीय पक्ष समोर येताना दिसत नाहीत। आगामी काळामध्ये महाराष्ट्राची वाटचाल कुठल्या दिशेने राहणार आहे, महाराष्ट्रातील हे गुन्हेगारीकरण, महाराष्ट्रातील हा दहशतीचा भाग कधी संपुष्टात येतो की नाही अशी भीती आता नागरिकांच्या मनामध्ये आहे। येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका पार पडण्याची काही चिन्ह आहेत। त्यावेळी पुन्हा ही गुंड, ही दहशत पुन्हा माजवून लोकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का आणि यातून आपली राजकीय पोळी भाजणं हा एक या लोकांचा डाव आहे का? आपली पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद।